नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। कार्यालयावर आज भर पावसामध्ये मोर्चा काढण्यात आलेला आहे। अत्यंत बिकट अवस्थेमध्ये जगणारी ही वंचित समाजाची ही माणसं या ठिकाणी आता त्यांच्या न्याय हक्काचा लढा घेऊन या तहसीलदारांना जागा करण्यासाठी आणि गायरान जमीन त्यांच्या मालकी नावावर करण्यासाठी या ठिकाणी जमा झालेली आहे। या ठिकाणी त्यांचं नेतृत्व करणारे सन्माननीय इंजिनियर अरविंद कांबळे माझ्यासोबत आहेत। सर, आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे, काय मागण्या आहेत तुमच्या? भर पावसात तुम्ही या ठिकाणी सर्व लोकांना घेऊन इथं आलेला आहात। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने आज जिंतूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जिंतूर तहसीलदार यांच्या माध्यमातून तहसीलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे की गेल्या 30-40 वर्षापासून जी गायरानधारक ज्या पडीक जमिनी होत्या, ज्या जमिनीला सुपीक बनवून त्यांनी त्या ठिकाणी त्या जमिनीचा उपभोग घेण्यासाठी आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या जमिनीवर अतिक्रमण करून ते गेल्या 30-40 वर्षापासून कोणी 50-60 वर्षापासून राहत आहे। या जमिनीचे मालकी हक्क त्यांना तात्काळ देण्यात यावेत, त्यांची एकीला नोंद करण्यात यावी। दुसरं म्हणजे की या ज्या गायरान जमिनी या अतिक्रमणधारकांच्या ताब्यामध्ये आहेत त्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्पाचा घाट घालून या जमिनी गायरानधारकांकडून हिसकवण्याचं षडयंत्र या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून होत आहे। म्हणून या षडयंत्राच्या विरोधात आणि गायरान अतिक्रमणधारकांना त्यांच्या मालकीचे सातबारे मिळावे ही मागणी घेऊन आम्ही आज तहसील कार्यालयावर भर पावसामध्ये या ठिकाणी हा मोर्चा त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। या अतिक्रमणधारकाचं दुःख, दारिद्र्य आणि यांच्या आक्रोश आणि किंचाळ्या हे सरकार ऐकणार आहे की नाही? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सरकारला ही मागणी करतोय की या जमिनी आमच्या नावावर करून द्या। एकीकडे हे सरकार भांडवलदार धार्जिन, उद्योगपती धार्जिन सरकार लाखो करोडो एकर जमिनी इथल्या टाटा, बिर्ला, अदानी, अंबानीला देत आहे, परंतु जे 50-50 वर्षापासून अतिक्रमण करणारे गायरानधारक आहेत यांना ते साधा सातबारा देत नाहीत। हे अत्यंत शर्मेची आणि दुर्दैवाची बाब आहे। म्हणून या गायरानधारकांच्या माध्यमातून सरकारला आम्ही एवढाच इशारा देतोय की आम्ही भर पावसामध्ये आमचं दुःख तुमच्याकडे मांडण्यासाठी आलेलो आहेत। या अगोदर आम्ही अनेक वर्षापासून तुम्हाला प्रस्ताव दिलेले आहेत, परंतु तुमचं गेंड्याच्या कातडीचं निगरगट्ट सरकार त्या प्रस्तावावर कुठलंच काम करत नाही। शासनाचे अनेक GR आहेत, या जमिनी या लोकांच्या नावावर करून द्या, परंतु त्या जमिनी नावावर करण्यासाठी अद्यापही तुमचं शासन प्रशासन कारवाई करत नाही। म्हणून अशा गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाब विचारण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्ही सरकारला एवढीच विनंती करतोय की तात्काळ जर तुम्ही या ठिकाणी आमच्या वजर गावातील असतील, आमच्या धमधम गावातील असतील, उमरा गावातील असतील, ही सगळी उमरत गावातील ही सगळी गायरानधारक या ठिकाणी आलेली आहेत, तात्काळ यांच्या नावावर यांचे सातबारे करून द्या। अन्यथा हे आंदोलक उद्या येणाऱ्या काळामध्ये सामूहिक आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत, याची शासनाने गंभीर दखल घ्यावी। आज बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं या ठिकाणी गायरानधारकांचा मोर्चा तहसील कार्यालयावर आला। याच्या अगोदर तहसील कार्यालयावर निदर्शने अनेक वेळे दिले, परंतु हे सरकार इतकं म्हणजे दलिंदर सरकार आहे की या सरकारला बिलकुल गरिबाची जाण नाही। आमचा जो गायरानधारक या देशामध्ये जो मूळ रहिवासी आहे तो उपाशी मरतोय, हजारो एकर जमीन धनदानक्यांच्या घशामध्ये घालण्याचं काम करतोय, परंतु या गोरगरिबाच्या यांना ती वाटप करत नाही। म्हणून आम्ही अनेक वेळा निवेदन देऊन कदरलो, पण याच्यानंतर आम्ही आता असंच एक निवेदन करू आणि या ठिकाणी एकच असा मोर्चा आणू, या जेव्हा कधी आम्ही दुसरा मोर्चा आणू त्यावेळेस आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या कक्षेच्या बाहेर आम्ही कधी जाणार नाही। मग या ठिकाणी आम्हाला आत्मदहन करायची जरी वेळ आली तरी हरकत नाही, परंतु ह्या सरकारला आम्ही नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही। आता मराठा समाजाने आंदोलन केलं, अजून काही समाज आंदोलन करतात, प्रत्येकाला हैदराबाद गॅजेट कोणतं गॅजेट, कोणतं गॅजेट, अरे आम्हाला तरी काहीतरी गॅजेट असेल ना। आम्ही या देशाचे आहोत, आम्ही काय पाकिस्तानचे आहोत का? आम्ही काय अफगाणिस्तानचे आहोत का? आम्ही सुद्धा या देशाचे रहिवासी आहोत। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार, परंतु याच्यानंतरचं जे काय आंदोलन राहील ते तुम्हाला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतोय की यानंतर सरकारला आम्ही सळो की पळो हे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। हा या ठिकाणी आम्ही मीडियाच्या माध्यमातून गंभीर इशारा देतोय। जय भीम, जय भारत। 45 वर्षापासूनची जी लोक प्रत्यक्ष गायरानामध्ये काम करतात, त्यांचं पोट त्यांच्यावर आहे, त्यांची मुलं त्यांच्यावर जगतात
आणि असंच आतापर्यंत त्यांच्याकडे असताना आजपर्यंत त्यांना जी सातबारा दिलेली नाही ती त्यांना देण्यात यावी आणि त्यांच्यावर जे सरकार संपूर्ण सरकार जे जनतेसाठी काम करतं, गोरगरिबासाठी काम करतं तेच करत नाही, सध्याचं सरकार तेच काम करत नाही, तर सामान्य जनतेने करायचं का? आणि यासाठीच ही सगळी जनता या ठिकाणी आलेली आहे आणि हीच या सरकारनं यांची मागणी मान्य करावी, फक्त एवढीच त्यांच्याकडे आता आमचं निवेदन आहे. याच्या पुढच्या जर वेगवेगळ्या हे असतात त्या घेण्यापेक्षा सरकारने चांगल्या पद्धतीने काम करावं. की भर पावसामध्ये आपली मागणी लावून धरण्यासाठी या आजी माझ्यासोबत आहेत. तुमचं वय किती आहे आजी आणि कोणत्या गावून आलात? काय नाव आहे तुमचं? नाव काय तुमचं? रुक्मिणबाई कांबळे. बरं. हो, उधरहून आलेलो आम्ही. किती दिवसापासून जमीन? आता आम्हाला 40 वर्ष व्हायला. आमच्या म्हाताऱ्याच्या आधी तर 60 वर्ष व्हायले. म्हातारे मेले आमचे करून, तरी नावचं नाही. आता आम्हाला 50-50, 60-60 झाले ना आता. बरं. हो, आता काय करते सरकार? सरकार म्हणायला पाटे आणायच्या त्याच्यावर, त्या आमच्या जमिनीवर. बरं. त्याच्यानं आम्ही इथं फाशी घेऊन मारणार. मग काय आम्हाला काहीच नाही तहसील पुढं. हां, फास्या घेणार, मारणार. आमचे लेकरं इथं कापणार आम्ही, म्हणजे कापणार. कुठं जागो आम्ही, काय करावं? मग आम्ही तेच करून खातो. तुमची किती एकर आहे? एकर चार 5-5 एकर धरले साहेब. काय वैती करीत होत, काय पडीत आहे. हो. धकत नाही साहेब पैसा का काय, थोडं 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 काढायलो. पण 2-2-3-3 आम्हाला खरडी बळडी भेटत नाही साहेब, खरडी बळडी भेटत नाही आम्हाला, काहीच नाही. काहीच नाही. काय लोक उचली ते मराठी काय उचली ते साहेब, इतकाले पैसे एकरा माग 10,000 5,000. आम्हाला 250 100 नाही भेटले आज परत. किती वर्षापासून आहे जमीन? 40. हा, काय आता जमिनीत काय आहे सध्या? आमच्या आता काय जमिनीत काय आता? हे आहे. सोयाबीन आहे, सोयाबीन, सोयाबीन. तिकडे डुकराचा लेत्र असेल. लय डुकर जनावर आहेत साहेब. जाण्या गाई आहेत गावात, सऱ्या रात हिंडत येत लेकर आमचे सरपा काटेन बॅटऱ्या घेऊ घेऊ. एका बाईच्या काय सांगा? सरप गुंडाळला होता तरी फिरत होता आम्ही. काय म्हणतं, लेकरा बाळाचं खाते ना आमचे. हाय का लेकराच्या भाकरीवर कोळड्यास का चटणी वावरात हिंडत येत. अंधारात वाधारात. कशाला ही वेदना आहे जिंतूरच्या वंचित असणाऱ्या समाजातल्या, ज्या पिढ्यानपिढ्यांपासून त्यांच्या ताब्यात असणारे सरकारी गायरान जमिनीवरती आपला उदरनिर्वाह चालवतात आणि ह्या उदरनिर्वाह चालवून ते त्यांचा प्रपंच, वर्षभराचं गणित, त्यांचा अर्थव्यवस्था त्याच्यावरती टिकलेली आहे. संपूर्ण संसाराचा प्रपंच यांचा या ठिकाणी आहे आणि ही सर्व वंचित समाजाची माणसं त्यांचा आक्रोश आणि किंचाळ्या घेऊन या ठिकाणी जिंतूरच्या तहसील प्रशासनाची कानठाळी उघडण्यासाठी आलेले आहेत. एका ठिकाणी वामनराव खडक असं म्हणतात की भारतातून कितीही उभारले कारखाने, पण आमच्या वाट्याला हीच लाजीरवाणी जिने अशी ही अवस्था आहे. या अवस्थेतून त्यांना बाहेर येण्यासाठी इथल्या प्रशासनाला सद्बुद्धी याच अपेक्षा. सहकारी आंबेडकर सोबत रत्नागिरी शेजावळे, जिंतूर.